सुंदर असं वातावरण तुम्ही चेक करू शकता या साईडला, एकदम भारी वाटतं. आणि आपण या बोटिंग मधून जाणार आहोत मंदिराच्या इकडे. आय थिंक 4 स्पॉट आहेत ते दाखवणार बोट मध्ये आपल्याला. चला. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजा असणार. कालच्या ब्लॉगला तुम्ही जसं प्रेम दिलं ना तसं या ब्लॉगला सुद्धा द्या. आज आम्ही चालले ओंकारेश्वरच्या इथे टेम्पलला दर्शन घेण्यासाठी आणि मग इथनं आम्ही निघणार आहोत वापस उज्जैनला. तर दोन्ही तुम्हाला याच ब्लॉग मध्ये दर्शन घेताना तुम्हाला बघता येईल. सो सध्या तर किती वाजलेत? 9:22 आणि आता आपण निघतोय. सो पॅकिंग वगैरे झाली आमची सगळी. हा रूम सुद्धा सोडायचा आता आपल्याला, तर त्याच्यामुळे सगळं काय बॅग वगैरे आम्ही पॅक केल्यात. काय बोलतो कारण भारी वाटतं यार कुर्ता तुझ्यावर. घातला ब्लॅक कुर्ता आहे आणि घातला व्हाईट कुर्ता आणि घातले खादी कपडा 150. खादी कपडा 150. दरवाजाला ब्लॅक कुर्ता आणि पॅन्ट माझ्याकडे एकच आहे. 10 दिवस मला हीच पॅन्ट घालायची आहे. कुर्ता आणल्या 2-3 आणि पॅन्ट आणले एकच. बघल काहीतरी शॉर्ट आउट करूया. कसं वाटतं सेक्शन मध्ये मस्त पैकी दर्शन वगैरे घेऊया. आता याने कॉपी बनवलेली. ये काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती. सो गाईज, ब्लॅक टी कॉपी तर नाही बोलू शकत तिला. ब्लॅक कॉफी बोलणार. याची ऍड्रेस करणं आणली का मला. तर गाईज तुम्ही पण असं मागू शकता आणि कुठेही ट्रिपला जाताना तुम्ही स्टारबक्सची कॉफी पिऊ शकता अशी आमच्यासारखी. सो आम्ही ग्लास वगैरे बनवून घेतलेले. मोठपणच जास्ती झाले ना आमची. राहून दे ना, कॉफी एकदम खराब. अरे राज बेकार बनवले आणि करणने. काविलचं औषध तरी चांगलं लागेल. येऊन लागणार. अरे फ्रेशनेस येतं ब्लॅक कॉफी पिल्यावर. तुला माहितीये काय? आता जण घे कशात बघ आता तुला कशी होती तेजी येईल तुझ्या चेहऱ्याला. कशी होती कशी तेजी येईल तुझ्या. आता सांगतो. आता 1 सेकंड थांब, तेजी बघून दे. कारण तुम्ही झोपता जाम म्हणून ब्लॅक कॉफी पिया. तू पी बाबा. तू तुझे साखर नाही आपण घेतला नाही ना. दूध बी जशी काका कॉफी मला स्टारबक्स सारखी लागेल. अरे मग ती स्टारबक्सचं नाव खराब करेन. पण आपण निघूयात आणि ही सगळ्या बॅगा वगैरे टाकून घ्यायच्यात आतमध्ये. सो लगेच निघूयात. आम्ही होतो या हॉटेलला, बघू शकता श्रीनिवास इन हॉटेल. चार्जेस डबल बेडचं आम्हाला 1200 रुपये घेतलं चार्जेस. आता निघालो सकाळी आम्ही डायरेक्ट. बाबा हो कसली डायरेक्ट अंगावरती आली बाई, घाबरलो ना. चला पटकन गाडीने टाकून घ्या आणि जाऊ दर्शन घ्यायला. काला कुत्रा या काला कुर्ता काला कुर्ता काला कुर्ता भारी दिसतो तो मला. गाईज 300 रुपयाचा बाजारांचा का दोघं आणि सांगतो 900 रुपयाचा. योच तो माणूस. कुठच्या बाजाराचा घेतलं? गुरुवारचे. राव दे मग, तो पण चांगला वाटतं. चला गाईस, निघालो आता आम्ही इथनं आणि जाता आता एक मस्त पैकी पेढा खाऊन जाऊ. बोलू. ड्रायव्हरला पण घेतला व्हाईट शर्ट घालून सिव्हिल वर. चला युनिफॉर्म मध्ये ड्रायव्हर 2 शेट मागे बसले ते दाखव. बॅगा सांभाळणार. बॅगा सांभाळा ठेवल्या. ज्याला एक नाही भावा 50 रुपये कसले घेतात रे? ये एंटी प्लस गाड़ी पार्किंग का है. ये भाई के लेते हैं. नगर परिषद वाले स्लिप 2 इनको कौन लेते हैं? ये नगर परिषद वाले लेते हैं. अच्छा. ये उसमें पार्किंग फ्री है. बोट वगैरह से आना है मंदिर के लिए. हाँ नहीं चल के जाएंगे. मंदिर नदी के उस साइड है, गाड़ी वगैरह नहीं जाती. तैर के जा सकते हैं? तैरना थोड़ी अलाउड रहता है. बोटिंग का है. बोटिंग का है क्या? जाने दो. कैसे जाना भाऊ? चल के. चला गाईस बघूया. आता निघालो. इकडे 50 रुपये घेतात ते मंदिरात. बोलतो तर गाईस पाठीमागे लावली आहे गाडी आपली आणि निघालो आता मस्तपैकी बोटिंग मध्ये जाणार होता आम्ही. बघूयात कोणते कोणते पॉईंट दाखवतो भाऊ. फायनली आलो आम्ही या साईडला, बघू शकता. आणि आम्ही दोघांनी मस्तपैकी कुर्ते वेअर केलेत. कसं वाटतं जरा कमेंट सेक्शन मध्ये सांगा. जरा लावून घ्या. नको ताई नको लावू ग. थँक्यू धन्यवाद. पैसे टाकायला लागते. खरं घे पैसे आणलं. गूगल पे आहे का? गूगल पे नाही.
गुगल पे नाही. थँक्यू. हा दक्षिणा दे ना. आते येताना देतो ताई, येताना देतो. तेव्हा ते दोघात ते शेड आहेत. पुढे चल पुढं. किती सुंदर असं वातावरण तुम्ही चेक करू शकता या साईडला. एकदम भारी वाटतं. आणि आपण या बोटिंग मधून जाणार आहोत मंदिराच्या इकडे. आय थिंक 4 स्पॉट आहेत ते दाखवणार आहे बोट मध्ये आपल्याला. चला बघूयात आता आतमध्ये जाऊन कुठे कुठे काय काय फिरवतात येते आपल्याला. इथलं तर नवीन असल्यामुळे काय समजत नाही. कोण पण कुठं पण बोलतंय. कोणी 150 दाखवते 200 काय चार्जेस घेतात ते पण दाखवतं बोटिंगमध्ये. पर्सनल पण जाऊ शकता तुम्ही, नाहीतर आपलं आणखी एक असतं सीट वाईज पण जाऊ शकता बोटिंगमध्ये. तर चला गाईज आता आपण बोटमध्ये बसणार आहोत. बघा अशी बोट आहे. आलो आता फायनली आम्ही. सो चला आता फटाफट निघूयात. तर गाईज सगळेजण आम्ही बसलोय. त्यावेळेस शेअरिंगचं आमचं चार्जेस 150 रुपीज घेतात. आम्ही डायरेक्ट बुक नाही केली. शेअरिंगमध्ये त्या साईडला बघू शकतात सगळेजण बसतात. या साईडला थोडे जण बसतात. तर गाईज इथलं पाणी बघा किती स्वच्छ आहे. घाण वगैरे बिलकुल पण करत नाही ते. कावेरी नदी पावर हाउस से अगर पहाड़ी की उधर जा रही है और नर्मदा नदी डैम से अगर अपन इस साइड जा रही है. यहाँ पर 2 नदी का संगम हो रहा है. ये कारेश्वर डैम है, आगे वाला पावर हाउस है. आप थोड़ा जलचमन ले लीजिएगा. थोड़ा जल चिप लो. थोड़ा जल चिप लो सर. जल शिको. तर गाईज इथं 2 नदींचा संगम होतो, त्याच्यामुळे इथं जल बोलतो थोडासा अंगावरती घेऊ. तर मंडळी ओंकारेश्वर एवढा सुंदर आहे ना, तुम्ही बघू शकता स्वतः. आणि हे दृश्य बघण्यासाठी काहीतरी वेगळंच होते माझ्यासाठी. आणि हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी अनएक्सेप्टेड होता. एकदा तरी इथं आलं पाहिजे. मी माझं सजेशन सांगेल. शंकराचार्य जी की प्रतिमा है 108 फीट ऊंची. क्या बोले? धातु से बनी है. आदि गुरु शंकराचार्य जी की प्रतिमा 108 फीट ऊंची है ना. आता मंदिराच्या इथे यांनी सोडला आम्हाला बोटीमध्ये. सो आता इथनं उतरूयात आणि दर्शन घ्यायला सीधा. पूर्ण बोटवाला इथे घेऊन येतो आपल्याला 2-3 पॉईंट दाखवून. तो चला आपण फटाफट दर्शन घेऊयात. हे घे ना मत चाहने दो ने लेगा. ओंकारेश्वर तुम्हाला तर माहिती आहे ज्योतिर्लिंग आहे. तर आम्ही आलो दर्शन घेण्यासाठी. जाता आता मस्त पैकी या साईडला घेतला आपण चणे. हे भाई चण्यामध्ये काय दिलं नाही का टाकून? कांदा बिंदा द्यायचा ना टाकून. बघू काय दर्शन कसं होत आहे. पाठीमागे तुम्ही बघू शकता केवढी सारी लाईन आहे. बघा सगळे दर्शनासाठी लाईन आहे पाठीमागे बघा. चला आता आपण पटापट दर्शन घेऊयात. आलोय मंदिराच्या इथे. यार कंटाळलो. जाम गर्दी इथे खरोखर दर्शनाला. ठीक आहे, त्याच्यामुळे आम्हाला जास्त आणखी जायचं लांब. तर आम्ही VIP दर्शन घेतलंय. तर गाईज पाठीमागे लाईन बघू शकता पूर्ण पॅक झाला भाई या साईडला. किती भाई किती. VIP ला पण तेवढीच गर्दी आणि नॉर्मलला पण तेवढीच गर्दी. काही समजत नाहीये भाई. दर्शन घ्यायला अर्धा ते 1 तास झाला लाईनीमध्येच आहे आणि मला काय दर्शनच भेटत नाही. गाईज भरपूर गर्दी आहे दर्शन घ्यायला. तर समोरच मंदिर आहे. जस्ट दर्शन घेतला. आता निघतो आम्ही बाहेर. VIP ला पण भरपूर गर्दी आहे आणि नॉर्मलला सुद्धा आहे. तर गाईज इकडनं व्ह्यू बघू शकता तुम्ही. एवढा सुंदर येतोय. दर्शन वगैरे तर झालं. आता आम्ही निघतो इकडनं. प्रसाद घेतलाय तर घरी जायला. प्रत्येक इकडनं आम्ही घेणार आहोत प्रसाद. या साईडला आपल्या करण भाईनी पण घेतला प्रसाद वगैरे. अजून काय घेऊ का करण? काय घेऊ? तू सांग मंदिरात ठेवायला. हे घेऊ? हा चालेल हे घे. प्रत्येक म्हणजे ज्योतिर्लिंगच्या इकडनं घ्यायचा का आपण जेव्हा जेव्हा दर्शन करू तेव्हा तेव्हा.
हा दोन्ही साईडला बजरंगबली बसलेत, बघू शकता तुम्ही. मला भीती वाटते पण यांची, या साईडला या साईडला काय करत नाही आहे. आम्ही ऑटो मधून चाललोय आपल्या कार जवळ. थोडीशी लांब होती कार, आम्हाला इकडं आम्ही बोटिंग मधून सोडलं आणि जाताना आम्हाला ऑटो मध्ये जावं लागलं. तर काहीच निघालो आता आम्ही. करणनी मस्त की दर्शन वगैरे घेतला, म्हणजे दिसलाच नाही आम्हाला कुठे गेला, गायब झाला. पटापट दर्शन घेणं, नुसतं दर्शन घेण्याच्या एवढी उत्सुकता होती ना त्याला भाई, काय सांगू तुम्हाला. जाम म्हणजे एक्सायटेड होता. ओंकारेश्वरला कधी जाणार आणि अशी श्रद्धा असली पण पाहिजे आपल्या मनामध्ये. आणि आम्ही सगळेजण मिळून खास करून देवदर्शन करण्यासाठी आलोय. काय कोणत्या ठिकाणी असं म्हणजे एन्जॉय वगैरे करण्यासाठी नाही आलो, कारण की सगळ्यांना आम्हाला देवदर्शन करायचं होतं. आणि खरोखर खऱ्या मनातून सगळे निघालेले आणि दर्शन पण भरपूर सुंदर झालं. निघालो आता आम्ही. आता आपल्याला कुठं जायचं भाई सांगशील जरा? डायरेक्ट निघायचं का इथनं? ओके, पहिला तर भाई नाश्त्याला बघ ना यार, करायला नाश्त्याला आता थांबू आपण. भाई जेवणाला बघा 4:28 झाले, अजूनपर्यंत आम्ही जेवण नाही केला. गाडीच ट्रॅव्हलिंग करतोय. आता उज्जैनला पोहोचेल आपण 6-7 पर्यंत. मग तिकडनं दर्शन वगैरे घेऊयात आणि मग कुठेतरी स्टे करूयात. आता आलो आम्ही तुलसी धाब्यावरती. चला पहिला जेवण करू मस्तपैकी, काहीतरी व्हेजिटेबल बघू काय आणि मग जेवण करून घेऊयात भाई. तुलसी धाबा बघू शकता या साईडला, महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. काहीच इथं बघू शकता पूर्ण गावठी टाईप यांनी मसाला पापड दिलाय. चेक करा याच्यामध्ये कक टाकले मसाला पापड. बघ जागच खालाय, राक्षस दोघा पण, काही पुरला नाही वाटत. मी नाही बघ अजून कपला नाही माझा. वॉशरूमला गेलता आता बोलते खाल्ले येऊन आता 10 मिनिटं आले. मूस खातो ना मूस. वा वा वा. रोशन खा, चल तिसरा खाता येऊ. ए बाबा नाही रे, थोडासा टेस्ट करून बघता तुझ्यांच्या. बघ आता कसं तुमचे मला समजन आहे. या आता जेवायला एक नंबर जेवायला मस्त मागवले आम्ही. व्हेज खायचा आणि निघायचा, नुसतं खायचा ना निघायचा, नुसतं ट्रॅव्हलिंग निसता फिरायचा. आता कवा फिरू कवा येते. आपल्या नेपाळला 2 स्टे आहेत ना? 2 स्टे आहेत नेपाळला. आपल्या मजा आहे म्हणा. भाई या साइडला इसमें क्या है? ये पनीर मसाला है, ये छोला पनीर, और दाल. ओके. तर बघा असे आले आमचं मस्त व्हेजिटेबल थाली. गाईज आता जेवायला घेतो आम्ही. आज खूप लेट झालाय जेवायला. याला मजा नाही ना बरोबर. वापस येईन करू मला डिश दे. कसल्या चपात्या जय डिश जय. चपात्या नसल्यात पण पराठा करपाटलेल्या चपात्या गव्हाच्या. हा गव्हाच्या. रोशन लेट का झाला आज जेवायला? मला गाडीने थांबवलं. 5 वाजलेत गाईज आज जेवायला. असं होत आहे कमी जास्त बोलते भी नहीं, खिलाते भी नहीं गलत और बोलते भी नहीं. इनको पूछो पहला अभी. एक नंबर है. जैसा रहता है वैसे बोलते हैं. इसके पहले भी हमने महाराष्ट्र के खिलाए, तो उनको भी यही बात बोली. काहीच आता जेवण वगैरे केलं आणि निघालोय. आणि जेवण तर एकदम सुंदर होतं, घरगुती जेवण सारखं वाटलं मला. तर चांगलं होतं. तुलसी धाबा करून होता या साईडला. माहिती नाही आम्ही कोणत्या रस्त्याला आहे का. स्टारबक्स झोपेत नाही, टिश्यू पेपर स्टारबक्स वापरीत नाही. टिश्यू काय झालं भाई? काय नाही भाई, मस्त. हा मजा आली एकदम मजा, खूप छान. आता बाबा महाकालचं आपल्याला दर्शन करायचं. जेवण वगैरे केलं आता निघालो आम्ही वापस इथून. आता जायचंय महाकालचं दर्शन घेण्यासाठी. जाऊयात मस्तपैकी आता उज्जैनला दर्शन घेऊ आणि मग त्याच्यानंतर वापस गाडी चालवायची दर्शन घेतलं. तर काहीच पाठीमागे गाडी तर लावली आहे. फ्रेश झालं, झोप येते मला पक्की. आता चाललो आम्ही दर्शन घ्यायला. तर काहीच थंडी एवढी आहे की भाई आई स्वेटर घातल्या आम्ही ना घातलंय. मग चहा प्यायला आल्या, पिऊयात चाय. तर काहीच अमृत मूल्य चहा पितो आता तर सध्या. आणि लगेच इकडनं चाललो आपण. 2 मिनिटाचा टाइम आहे, लगेच जाऊयात दर्शन घेऊयात. पहिला बोलत त्याच्या अगोदर चाय पिऊन जाऊ. बरोबर, चाय मध्ये दम आहे का. थंडीमध्ये कसं वाटतं रोशन? भारी वाटतंय. तर काहीच आपण पहिला तर ना महाकालचा टिक्का लावून घेऊयात.
जय श्री महाकाल. काकी किती झाले पैसे? टाक 2-3 हजार टाक. हा टाक. थँक्यू. प्रसाद लेता हो ना. चला गाईस आता आम्ही आजमाय चाललोय. दर्शन वगैरे घेऊयात आता पटापट जाऊन आणि मग आपल्याला वापस ड्रायव्हिंग करायची आहे भाई. मग आपण इकडनं निघणार आहोत. ये इकडनं दर्शन घेतलं. कुठे निघायचं आपल्याला? आपल्याला वृंदावनला जायचं आहे. इकडनं दर्शन घेऊन वृंदावनला जायचंय. म्हणजे तिकडे कृष्णा राधेचं काहीतरी आय थिंक तिकडची माहिती तर मला माहिती नाही कारण की मी फर्स्ट टाइम चाललोय. मग जेव्हा मी तिकडे जाईल ना तेव्हा ब्लॉग शूट करेल तेव्हा तुम्हाला ती माहिती सांगेल काय. सो आता मग महाकालेश्वरचं दर्शन घेऊया जरा. मंदिर बघू शकता केवढा सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे आणि इथे एवढे सारे पॉइंट आहेत ना म्हणजे बघण्यासारखे भरपूर आहेत. तेवढं दाखवेल ना तेवढं कमीच आहे. एवढे सारे इथे पॉइंट आहेत. तुम्ही या कधीतरी उज्जैनला जेव्हा तुम्ही येणार ना खरोखर प्रसन्न होणार. एवढा सुंदर हा मंदिर आहे महाकालांचा. भरपूर सारं इथं बघण्यासारखं आहे. कमीत कमीत ना आय थिंक विचार नाही करू शकत एवढा मोठा मंदिर आहे. बम बम भोले बम बम भोले. पूर्णपणे दर्शन घ्यायसाठी बघू शकता गर्दी नाही एवढी. थोडी थोडी गर्दी या साईडला. बम 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 बम. गाईज इथं जे आनंद आहे ना ते कुठेच नाही तुम्हाला भेटणार. दर्शन घ्यायसाठी बघा सगळे कसे धावतात. तर गाईज फायनली दर्शन वगैरे झालं आमचं आणि आता आम्ही निघतोय. त्यांचा फोटोशूट वगैरे चाललाय पाठीमागे. सो मी पण काढले थोडेफार फोटो. आता जाऊयात. दर्शन लय फास्ट करायला लावलं. आज मंडे होता त्याच्यामुळे दर्शन जसं पाहिजे होतं तसं भेटलंच नाही. पटापट दर्शन करायला लावलं आणि मग लगेच निघालो. दर्शन वगैरे घेतलं आम्ही सगळ्यांनी. शॉपिंग पण थोडीफार केली आहे इकडनं. चिकना झालाय कारण की आता लग्नाला जमणार आहे. त्याच्यामुळे पोरी पण बघायला घेतल्या. त्याच्यामुळे पोरी बघायला घेतलं ना भाऊ. भाऊ गैरसमज आहे. चिकना झालो नाही. चिकना आहेच मी. हा चिकना तसा आहे तो. बघा एवढा कॉन्फिडन्स असला ना त्याच्यामध्ये तो बाई लाईफ मध्ये काही करू शकतो. कॉन्फिडन्स ठेवलाच पाहिजे. खूप काय म्हणजे भावाने आतापर्यंत किती वर्षाचा भाऊ तू? 27 वर्ष झाली. 27 वर्षामध्ये भाऊने एवढं अचिव्हमेंट केली आहे ना. याच्याकडनं काहीतरी शिकण्यासारखं आहे. याला भेटा आणि याच्याकडनं शिकून घ्या काहीतरी. नाही मी नाही सजेस्ट फुकट मध्ये बघायला. मग किती 150? नाही पैशांचा विषय नाही. मग द्यायचंच ना सजेशन? नाही सजेशन देतच नाही. फक्त आपली माणसानच पुढे नेतो. आपली माणसं मोठं झाले की आपण आपोआप मोठं होतो. वा वा वा. बघा असे विचार आहे त्याच्या भावाचे. बात बदलते जज्बात बदलते. खरं सांग. 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 आलो आम्ही हॉटेलवरती. सो सगळेजण आतमध्ये गेलेत. चला पटापट जेवण करून घेऊयात. ऑलरेडी भरपूर टाइम झाला. 10 वाजले आता आम्हाला. तर गाईज शिवाय हॉटेल मध्ये आलो आम्ही. सो भरपूर मोठा हातर हॉटेल बाई. आम्ही असले भारी भारी हॉटेल बघितलेत ना तुम्हाला काय सांगू. 101 हॉटेलमध्ये जातोय पण बाहेरचं खाऊन खाऊन तरी कसं वेगळंच वाटतं. म्हणजे घसा बिसा तर माझा पूर्ण बसायला लागलाय. ठीक आहे भाजी वगैरेचा काय प्रॉब्लेम नाही वाटेल मला. पूर्ण म्हणजे भाजी वगैरे चांगलीच लागते. टेस्टी लागते पण नंतर त्रास होतो त्याचा बाहेरचा खाऊन खाऊन. जेव्हा पण येतो ना तेव्हा मसाला पापड खाल्ल्याशिवाय जात नाही बाई. आणि मसाला पापड बघा कसा दिलाय. आम्ही मागवलाय रोज डाळ भात खातोय त्याच्यामुळे आज मागवलाय राईस. राईसची सॉफ्ट टेस्ट आहे. एवढी पण जसं चायनीज असतो तसं नाही पण ठीक आहे. काम चालू शकतं ना खाणार. आता कशी वेजची सवय लावली मी. अरे तुला का सांगले आम्ही शेजवान चटणी. तू नुसतं नूडल्स या आणते. शेजवान लाव ना भाई. हो नूडल्स आणले बघ. बघू कसा नूडल. या चायनीज आयटम मागवले. रोज काय दाल भात लोणचा. कोण नाही कोणता. जरा चायनीज घेऊन खाऊ ना. बघू चला कसा. आता तू असाच बस. जेवण आमचं जेवण असतं. अरे आता क्रिस्पी झालं आमचं जेवण. सगळ्यांनी जेवण वगैरे करून झालंय.
ये कौन सा चाल रहता है रे, वापिस वापिस देता है. बहुत तीखा लगा भाई शेजवान चटणी होती ना भाई, आयुष्यात नाही खाणार कधी. इकडे आल्यावरती तुम्ही शेजवान चटणी कधीच खाऊ नका. लय खतरनाक होती शेजवान चटणी सिरियसली भाई. एकदम पूर्ण वाट लागून गेली आहे. चायनीज आयटम खाल्ले ते ठीक होते, पण ती चटणी भाई कुठून मागवली का माहिती आम्ही कोणत्या याच्याने भाई. चला तर आता जेवण झालंय, आता आपल्याला रूम वरती जायचं. आपल्याला रूम शोधायची आहे. बिल किती झालाय आपला? फक्त चायनीजचा बिल 1230 झाला. आपण जेवलो तेव्हा पण न झाला आवरा. हा 1230 बिल झाला. राहून दे, आता काय करशील, बाहेर आल्यावर असंच असते, कमी जास्त होतच असतं, ऍडजस्टमेंट करावं लागते. कधी 800 होतं, कधी 1200, कधी 2000, कधी 5000 पण जाऊ शकतो. जाईल गेल्यावर चल मरून दे, मजा आली. पण फक्त शेजवान चटणी डेंजर होती भाई. ओ शेजवान चटनी चेंज कर दो भाई, मर जाएगा कोई. सच ओ क्यों बनाते हो आप, किसके लिए बनाते हो? शेजवान सॉस में बहुत ही तीखा रहता है. बा कसम बताने का था ना पहिले. तर गाईज आता आलो आम्ही रूम मध्ये. 6 वाजलेत बघा किती, 2:46. बघा कसे माझे मित्र झोनले नुसते. सकाळचं टाकेले गाईज. बघितलं कसे माझे मित्र मस्त की सगळेजण फ्रेश होत आहे, मी पण फ्रेश होतो. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. उद्या आपल्याला निघायचं आहे वृंदावनला, जिथे राधाकृष्णाचा जन्म झालेला त्या ठिकाणावरती. आणि मी हा ठिकाण कधीच मिस नाही करणार, त्याच्यामुळे मला जायचं होतं. आणि सगळ्यांचा प्लॅन होता की जायचंच, म्हणून खास करून आम्हाला तिकडे जायचं होतं. पण येता येता आपल्याला हे 2 स्पॉट सोडायचे नव्हते, ओमकारेश्वर आणि उज्जैन. हे 2 स्पॉट आपल्याला सोडायचे नव्हते, त्याच्यामुळे इथे स्टे घेतला. इथनं आम्हाला 400 ते 500 किलोमीटर आणखी जायचं आहे. सो आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूयात आणि झोपूयात, एडिटिंग वगैरे करू. सो कसा वाटला, काय वाटला, कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. जर आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर गाईज आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूयात अशाच नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय गाईज. व्हिडिओ संपल्यानंतर तू तो मोबाईलवर फटका मारतो, तो मारणं जरुरी आहे का? तू काय बोलशील? थांब ना, नको ना. तू मी तर काहीच बोलू शकत नाही तुझ्या मुलं. हरवले जे हाय झोपून तुला आणले आम्ही चुकी केली आणि तुला आणले आम्ही इथं. कुठं? इथं फिरायला का?